हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतोय पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली मुलींच्या पॅरेंटिंगवर. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. माझा एक दादा आहे ज्याने मला हे सांगितलं आणि माझ्या लक्षात आली नव्हती ती गोष्ट त्याने मला लक्षात आणून दिली. तुम्हालाही सांगते, मुलांसाठी पण आवश्यक आहे आणि मुलींसाठी पण, स्पेशली मुलींच्या पॅरेंट्सना. तुम्ही तुमच्या मुलींना एक गोष्ट आवर्जून सांगा, की बाहेर तुम्हाला कुणीही, टीचर्स असू दे, एखादा मुलगा असू दे, कोणी काका असू दे, आजोबा असू दे, कुणीही तुम्हाला घराच्या बाहेर जर धमकावत असेल, की "बघ तू हे जे काही केलंयस हे मी तुझ्या घरी जाऊन सांगेन." तर घाबरून जाऊ नका. असं कुणीही तुम्हाला म्हटलं, की "मी तुझं हे जे काही केलंयस ते घरी जाऊन सांगेन." त्याला बिनधास्त सांगा, "हो, जाऊन सांग. मीच स्वतः माझ्या मम्मीला ऑलरेडी सांगितलेलं आहे किंवा मी माझ्या मम्मी-पप्पांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करते किंवा जरी तुम्ही सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. मी त्यांना हे जाऊन सांगणारच आहे. माझ्या जागी तू सांग, मला काही फरक पडत नाही." हा कॉन्फिडन्स मुलींमध्ये यायला पाहिजे. अदरवाईज त्यांना कुणीही खूप इझिली ब्लॅकमेल करू शकेल. यासाठी आवश्यक काय आहे, मुलींना या गोष्टीची जाणीव करून द्या, की तुझ्याकडून एखादी चूक जरी झाली, माणूस आहे, चूक होऊ शकते, माझ्याकडनं होऊ शकते, तुझ्याकडनं जरी एखादी चूक झाली, तरी फील फ्रँक टू शेअर विथ अस. आम्ही तुझ्यासोबत असू. जरी चूक झाली तर त्या चुकीला कसं बरोबर करायचं हे आम्ही तुला शिकवू किंवा तुझी मदत करू त्या चुकीमध्ये. काहीही झालं तरी दुसऱ्यांच्या धमकीला बळी पडू नकोस. कुणीही म्हटलं, की "बघ मी तुझा फोटो काढलाय, व्हिडिओ काढलाय आणि हा आता मी तुझ्या पप्पांना पाठवेन बघ. तू त्या मुलाबरोबर बोलतेस आणि मी तुझा व्हिडिओ काढलाय तुझ्या पप्पांना पाठवतोय बघ." हां, जा पाठव. मी माझ्या पप्पांना जाऊन सांगणार आहे घरी किंवा माझ्या पप्पांना माहितीच आहे, माझ्या पप्पांचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे. हे कॉन्फिडेंटली तुमची मुलगी त्या मुलाला सांगू शकली पाहिजे. तेव्हाच त्या सेफ असतील. अदरवाईज तुमच्या मुलींचा कुणीही गैरफायदा घेऊ शकेल. कुणीही काहीही, हल्ली एआयचा जमाना आहे. कुणीही काहीही रेकॉर्ड करून, फोटो काढून, मॉर्फ करून सांगेल, की मी तुझ्या पॅरेंट्सला पाठवतो आणि तुमची मुलगी जर घाबरून जाईल, जर तिचा तुमच्यावर विश्वास नसेल, तर ती घाबरून जाईल आणि तो मुलगा जे म्हणेल ते करायला तयार होईल. ही भीती खूप मोठी आहे. सगळ्या पॅरेंट्सनी जागे व्हा आणि ही अगदी लहानातल्या लहान मुलीला सुद्धा ही गोष्ट सांगा, की एखाद वेळेला तुझ्याकडनं चूक जरी झाली, खरोखर जरी चूक झाली, तरी ती आम्हाला येऊन सांग. आम्ही तुझ्यासोबत असू. आमच्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. चूक झाली तर ती सुधारता येऊ शकते. काहीच हरकत नाही. आम्हाला येऊन सांग. हा विश्वास तुमच्या मुलींमध्ये नक्की डेव्हलप करा. त्यामुळे तुमच्या मुलीला कुणीही ब्लॅकमेल करू शकणार नाही. आणि सांगा, की कुणीही म्हटलं मी घरी जाऊन सांगतो तर जा सांग. मला फरक पडत नाही. मी माझ्या पॅरेंट्सला चांगली ओळखते. माझे पॅरेंट्स मला चांगले ओळखतात आणि एनिवेज मी माझ्या पॅरेंट्सला ही गोष्ट जाऊन सांगणारच आहे. तू सांगितल्याने मला काहीही फरक पडत नाही. हे जेव्हा उत्तर तो मुलगा किंवा ती व्यक्ती ऐकेल, त्यावेळेला त्याला पण चपराक पडेल आणि तो पण तिला ब्लॅकमेल करू शकणार नाही. सो हा पॉईंट मला तरी खूप महत्त्वाचा वाटला. तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या मुलींबरोबर हे नक्की शेअर करा आणि सांगा, की काहीही झालं तरी मला नक्की येऊन सांग. पुढच्या भागात पुन्हा भेटूच. तुर्तास एवढंच. बाय.